जलगांव के चोपड़ा में बड़ी पुलिस कार्रवाई हुई। दरोड़े की साजिश नाकाम कर दी गई। 5 आरोपी गिरफ्तार हुए हैं और उनके पास से हथियार समेत लाखों का सामान बरामद किया गया। जलगांव के चोपड़ा में पुलिस ने बड़ी कार्रवाई करते हुए दरोड़ों की साजिश को समय रहते नाकाम कर दिया। चोपड़ा लासुर रोड पर चुनसाड़े गांव के पास संदिग्ध गतिविधियों की सूचना मिलने पर पुलिस ने तुरंत कार्रवाई की। मौके पर खड़ी एक इर्टिगा कार की तलाशी लेने पर उसमें 5 लोग मिले। पूछताछ के दौरान कार से गावठी कट्टा, जिंदा कारतूस, रस्सी, मिर्च पाउडर और चोरी के लिए इस्तेमाल होने वाला सामान बरामद किया गया। पुलिस ने आरोपियों को गिरफ्तार कर उनके खिलाफ मामला दर्ज कर लिया है। शुरुआती जांच में सामने आया है कि आरोपी नगर जिले के रहने वाले हैं। साथ ही मध्य प्रदेश से अवैध हथियारों की सप्लाई के एंगल पर भी जांच जारी है। काल रात्री साधारण 8:30च्या सुमाराला चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना एक इन्फॉर्मेशन मिळाली होती की चुनसाळे आपलं जे गाव आहे त्या चुनसाळे गावाच्या आजूबाजूच्या परिसरात एक इर्टिगा गाडी आणि ते 4-5 इसम आहेत आणि ते संशयितरित्या फिरत आहेत अशी इन्फॉर्मेशन होती। त्यांनी टीम तयार केली आणि जाऊन त्या गाडीचा शोध घेतला तर ती चुनसाळे गावाच्या थोडं पुढे ती गाडी रस्त्याच्या कडेला उभी होती। त्यात 4-5 लोक बसलेले होते आणि त्या गाडीला लोक आपले त्या गाडीची तपासणी केली आणि त्या लोकांना पण विचारपूस केली तर ते सगळे लोक नगर जिल्ह्यातले होते, वेगवेगळ्या ठिकाणचे होते, काही राहोरी, श्रीरामपूर, प्रॉपर नगर असे ह्या भागातले ते हे 4-5 लोक होते। त्यांना ताब्यात घेतलं, त्यांच्या गाडीची झडती घेतली तर त्या गाडीमध्ये आम्हाला एक गावठी कट्टा मिळालेला आहे, एक जिवंत कारतूस मिळालेला आहे, त्या सगळ्यांचे मोबाईल फोन्स आहेत, ती गाडी आहे, इर्टिगा गाडी आहे, मारुती इर्टिगा, ही पण जप्त केलेली आहे। त्याचसोबत त्या गाडीमध्ये रस्सी, दोरी, स्क्रूड्रायव्हर, मिरची पूड अशा प्रकारचं साहित्य आहे। एकंदरीत जे काय आम्हाला साहित्य मिळालं त्याच्यावरून हे लोक कुठंतरी एखाद्या चांगल्या मोठ्या ठिकाणी दरोडा घालणं किंवा मोठी चोरी करणं या उद्देशानं फिरत असावे असा संशय बळावला आणि मग त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्यावर दरोड्याची तयारी केली। बेकायदेशीर शस्त्र बाळगलं या कलमाखाली आम्ही गुन्हे दाखल केले आहे।